नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे बघा बाईकवरची खूप सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे। तर पूर्ण उंची इथं 9.5 आपली तयार उंची होणार आहे आणि 10.5 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन घेतलेला आहे। ते 34 छातीचा हा स्लीवची डिझाईन आहे। त्याच्यावरून वरून बघा मी 2.25 इंचावरून आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। बाही घेर असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं। अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही भाग ठेवून घेतले आणि आपण आता सरळ भागावरती अस्तर ठेवायचं आणि पूर्णपणे आता इथे बघा पूर्णपणे ब्लाऊज आपल्या स्लीव्सला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे। जसं रेग्युलर आपण अस्तर जोडतो बाहीला त्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती ठेवलं, अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरून एक टीप देऊन घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतून जे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती आपण शिलाई करून घेतली। जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पूर्णपणे आपण व्यवस्थित कट करून टाकायचं आहे। दोन्ही बाही अशाच पद्धतीप्रमाणे सेम त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे बघा बाहीसाठी आपण जी डिझाईन बनवणार आहोत त्याच्यावरती मी 1.25 इंचवरती ते मध्ये हे बघा अशा पद्धतीप्रमाणे 1.25 इंचाचं मध्ये मार्किंग केलं आणि आपण या बघा तिरख्या लाईन मारत जायच्या म्हणजे बऱ्याचशाच वेळेला आपल्या लाईन्स बरोबर येतात की नाही, व्यवस्थित येतात की नाही ते आपल्याला परफेक्ट कळत नाही। तर त्या पद्धतीप्रमाणे आपण ह्या अशा पद्धतीप्रमाणे ह्या तिरक्या लाईन 1.25 इंचाचं मार्जिन ठेवत पकडत जायचं आहे। आता ह्या साईडला तिरक्या लाईन्स आपल्याला कशा पद्धतीप्रमाणे मारायच्या बघा। एक लाईन सोडायची, दुसऱ्या लाईनला पकडायचं आणि तिथून आपण त्याच पद्धतीप्रमाणे 1.25 इंचाचं मार्जिन पकडायचं आणि पुढेपर्यंत न्यायचं। एक लाईन सोडायची, आता इथे बघा मध्ये मी एक लाईन सोडलेली आहे, त्याच्या पुढे मी तिरकी लाईन। अशा पद्धतीप्रमाणे आपण ह्या रेषा आखून घ्यायच्या आहेत। त्याच्या पद्धतीप्रमाणे घेतला तर तुमचं परफेक्ट व्यवस्थित ही डिझाईन आपली तयार होते। समजलं मैत्रिणींनो? इथे बघा व्यवस्थित। आता त्याच्या पुढे काय करायचं बघा, आपण इथे बघा ही जी गोठापट्टी आहे, ही गोल्डन कलरची मी गोठापट्टी आणलेली आहे, ती पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडत जायचं आहे। मार्केटमध्ये सहज तुम्हाला ही गोठापट्टी उपलब्ध होते, त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही आणून जोडू शकता। हे बघा फक्त डिझाईन करताना मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डिझाईन करताना व्यवस्थित लक्षात घ्या कशा पद्धतीप्रमाणे ही डिझाईन केलेली आहे, त्या पद्धतीप्रमाणे मार्जिन किती पकडलं किंवा क्रॉस लाईन ज्या केलेल्या आहेत त्या कशा पद्धतीप्रमाणे केल्या किंवा लाईन केलेल्या आहेत त्या व्यवस्थित एकदम परफेक्ट कशा काय येतात हे फक्त लक्षात ठेवून तुम्ही ह्या लाईन बनवायच्या आहेत। त्या पद्धतीप्रमाणे जी पट्टी मी जोडत आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जोडू शकता। आता ह्याच्यामध्ये ही गोल्डन आहे, सिल्वरमध्ये सुद्धा ही गोटापट्टी येते। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे ब्लाऊजवरती आपण ज्या स्लीव्ज आहेत त्या स्लीव्जवरती आपण ही जोडून घ्यायची आहे। मला समजलं असेल मैत्रिणींनो मी कशा पद्धतीप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे, त्याच्यामुळे सुद्धा खूप छान असा ब्लाऊज आपला तयार होतो। काल मी ह्या ब्लाऊजचा तुम्हाला सांगितलं बॅक साईडचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या बाहीची ही डिझाईन आहे, त्या पद्धतीप्रमाणे मी पूर्णपणे आता इथे गोटापट्टी तर माझी जोडून झाली आहे। ते क्रॉस लाईनमध्ये बघा आता त्याला साईडने आपल्याला जोडून झालेली आहे। आता जिथे मार्किंग केलेलं होतं तिथून पण आपण ही अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेऊया। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण ही जोडून घ्यायची, म्हणजे काय होतं जोडताना कुठेही कमी जास्त होत नाही मार्किंग केल्यामुळे। जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे हे लक्षात ठेवा। आता कुठंपर्यंत जोडायचं हे पण पॉईंट लक्षात घ्या, तुम्ही कुठंपर्यंत लावणार आहात त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे ॲडजस्ट करायचं आहे। आता मी खालची लाईन जी आहे बघा इथे तुम्हाला बारकाईने मी दाखवते बघा, खालची जी लाईन आहे तिथंपर्यंत मी ही जोडलेली आहे बघा, इथेपर्यंतच मी जोडलेली आहे, म्हणजे आपली जे काठ पहिली लाईन आहे तिथंपर्यंतच मी ही जोडलेली आहे। सर्व जोडून झालेली आहे बघा। आता त्याच्यावरती मी अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा ही लेस मी जोडणार आहे। हे बघा ही लेस आपण
इथे अशी जोडून घ्यायची। पूर्ण जिथेपर्यंत आपण जी लेस मगाशी गोटापट्टी जोडली होती ती पट्टी आपण तिथपर्यंत जोडली। त्या पद्धतीप्रमाणे खाली जे बघा आता अशा पद्धतीप्रमाणे लेसचे तुकडे छोटे राहिलेले आहेत बाहेर दिसत आहेत, ते असे कट करून टाकायचे आणि मगच त्याच्यावरती डबल टिप मारायची, म्हणजे ते बाहेर आलेले असतात ते व्यवस्थित आपले कट होऊन जावे यासाठी। हे बघा आता बरेचसेच आपले धागे बाहेर आलेले आहेत ते आपण पहिल्यांदा व्यवस्थित कट करून टाकूया, म्हणजे आपले बघा बारकाईने बराचसाच वेळ लागतो हे काम करण्यासाठी, किंवा त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की शिलाई एवढी जास्त घेतो, पण मैत्रिणींनो बऱ्याचशाच वेळेला छोटी छोटी कामं असतात ज्या ब्लाऊजमध्ये ते आपल्याला परफेक्ट फिनिशिंगच्या साहाय्याने तयार करणं फार गरजेचं आहे। हे बघा आता इथे मी हे छोटे कुंदन आणलेले आहेत, ते छोटे कुंदन आपण फेविगमच्या साहाय्याने तुम्हाला मार्केटमध्ये सहज वर्कचं काम करतात तिथे जे वर्कचे साहित्य मिळतं त्याच्यामध्ये ही बॉटल मिळून जाईल। ही छोटी बॉटल आहे, याच्यामध्ये हेवी बॉटलसुद्धा मिळते। त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे क्रॉसमध्ये आपण जे काढलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणेच आपण हे कुंदन जोडायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सिंगलच मी डॉट टाकलेला आहे, कारण की जास्त पण गम आपण जोडायची गरज नाही आहे, कारण की फक्त सुकायला थोडा वेळ द्या, सुकण्यासाठी बराचसाच वेळ द्यावा लागतो ह्याला, कमीत कमी 1 दिवस तरी थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवायचा ब्लाऊज। त्या पद्धतीप्रमाणे त्याला हलवायचा नाही अजिबात, म्हणजे हा बराचसाच वेळ घेतला तरच ते काम व्यवस्थित होणार आहे। आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आपला ब्लाऊज बघा तुम्हाला मी पूर्ण ब्लाऊज दाखवते। बॅक साईडची ही डिझाईन मी कशी अटॅच केली त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तो पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि ती जी बाहीची डिझाईन मी तुमच्यावर आता शेअर केली ती बाहीची डिझाईन पूर्णपणे तयार झालेली आहे। पुढे फक्त मी त्याच्यावरती हे स्टोनची लेस जोडलेली आहे। बघा दोन्ही बाहीवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी पूर्णपणे हे 1 दिवस सुकवायला ठेवला आणि त्याच्यानंतरच बाही मी जोडलेली आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला हा पुढून बघा हा बोटनिक ब्लाऊज आहे, हा पुढून मी अशा पद्धतीप्रमाणे तयार केलेला आहे। खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे, डिझाईनसुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि आत्ता लेटेस्टमध्ये लग्न सराईसाठी खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे। व्हिडिओ